आता मी एक आयडियल रुटीन सांगते. फर्स्ट तर तुम्ही काय करा, सकाळी उठला, लवकर उठा. सूर्योदय होण्याच्या 48 मिनिटा अगोदर आपण उठलं पाहिजे. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो. उठलो त्यावेळेस वाताचा काळ असतो. आपलं मल त्याग करायचा. प्रेशर येतं, जास्त कोणतं पण लागत नाही, नॅचरली प्रोसेस होऊन जाते छान. मग दंत धावन करा, म्हणजे दात घासा. आजकाल मुखगंध खूप दिसतं. ओके, मग त्यासाठी काय, निंब चूर्ण वगैरे जास्त, निंबची काडी, त्याने दात घासा, जिभेवर घासा. त्याने काय होतं, पूर्ण जे मल आहे ते निघून जातं आणि चव येते परत. ओके, ते पण एक निरोगी राहण्याचं साईन आहे. जिभेवर व्हाईट कोटिंग नाही आली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर न काय, सकाळी उठल्यानंतर एकेकांना असतं की पाचनशक्ती खूप कमकुवत आहे आपली, तर सकाळी 1 कप गरम पाण्याचं, त्यामध्ये 1 चम्मच घी घालायचं, तूप घालायचं, आपलं गाईचं तूप, आणि थोडीशी सेंधव नमक, ते प्यायचं उपाशी पोटी. मग त्याने काय होतं, ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं, मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि अग्निवर्धन होतं. नंतर जेवणाचे टायमिंग सांगितले, जेवण त्या टायमावर करून घ्या. हलका आहार का हे सांगेल आहारामध्ये. रात्री झोपण्याचे टायमिंग्स हे झाले. आणि ह्याच्यानंतर न काय, सगळ्यात महत्त्वाचं, रात्री झोपताना हाताच्या तळव्यांना, पायाच्या तळव्यांना, नाकामध्ये 1 ड्रॉप, त्याला नस्य म्हणतो, ते करू शकता. आणि नाभीमध्ये 4 ड्रॉप. आपलं शरीर पण हे पूर्ण अस्थिने धारण केलंय, मग त्याला पण वंगण लागतं ना. ऑइलिंग करा. जे घरात असेल ना त्यापासून सुरुवात करा.